नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मार्केट हंटर मराठी या आपल्या चॅनलवर. तर आज मित्रांनो आपण घेऊन आलो आहोत एक नवीन स्टॉकचं ॲनालिसिस. तुम्ही बघू शकता स्क्रीनवर टी व्ही एस मोटर या स्टॉकचा आज आपण ॲनालिसिस करणार आहोत. जो कसा आपल्या सिस्टमप्रमाणे आपला सिस्टम कसा वर्क केला या स्टॉकमध्ये ते तुम्हाला ए टू झेड मी सांगणार आहे. आपल्या सिस्टममध्ये आपण मल्टीवॅगर स्टॉक कसे शोधायचे, त्यावर ट्रेड कसा करायचा व ए टू झेड एंट्री टू एक्झिक्युशन कसं करायचं हे मित्रांनो आपल्या सिस्टममध्ये आपण एकदम फ्रीमध्ये सांगत आहोत. तुम्ही बघू शकता जो आपला चार्टचा सिस्टम आहे, जो सिस्टम आहे आपला चार्ट खूपच सिंपल आहे मित्रांनो. कुठलाही इंडिकेटर आपण तिथे ॲड करत नाही आहेत मित्रांनो. बघू शकता खूप सिंपल चार्ट सिस्टम आपण ठेवलेला आहे. तर नेहमीप्रमाणे जो आपला टाईम फ्रेम आहे तो मंथली टाईम फ्रेमच आहे. तर मल्टीवॅगर स्टॉक शोधायचे असतील आणि लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर तुम्हाला मंथली टाईम फ्रेमच चूज करावा लागेल. आणि जो स्टॉक सिलेक्शनची प्रोसेस आहे खूप सिंपल आहे मित्रांनो. स्टॉक सिलेक्शन आपण जो स्टॉक 8 ते 12 वर्षानंतर ब्रेकआउट देतो तो स्टॉक आपण सिलेक्ट करतो. तुम्ही बघू शकता टी व्ही एस मोटर 2006 ते 2014 यामध्ये या स्टॉकने पूर्णपणे करेक्शन केलेलं आहे. तर 2006मध्ये कोणी तिथे इन्व्हेस्ट केलं असता तर त्याचा रिटर्न 0 असता. त्यामुळे स्टॉक सिलेक्शन खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. बघू शकता जवळजवळ 8 वर्षानंतर या स्टॉकने ब्रेकआउट दिलेला आहे 97.10 या प्राईजला. आणि जर स्टॉप लॉस आपला हिट नाही झाला तर त्यानंतरचा स्टॉकने जो एक मोठा ट्रेंड पकडला आहे तुम्ही बघू शकता. 97 रुपीज प्राईज होती त्या स्टॉकची. बघू शकता 2020 कोविडचा टाईम आहे तर इकडे थोडा करेक्शन आला होता पण जो आपला स्टॉप लॉस आहे तो हिट झालेला नाही. त्यानंतर बघू शकता एक स्ट्रॉंग ट्रेंड पकडलेला आहे स्टॉकने. तुम्ही बघू शकता मित्रांनो जवळजवळ प्राईज आज त्या स्टॉकची 3417 आहे मित्रांनो. म्हणजे किती मल्टिप्लाय तुम्ही करू शकता कॅल्क्युलेट की जर तुमचं स्टॉक सिलेक्शन चांगलं असेल, तुमचं सम चांगलं असेल तुम्ही किती पट करता. बघू शकता जो आपला ॲनालिसिस की आपण सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे ती म्हणजे स्टॉक होल्ड करणं. त्यात प्रॉफिट कसा कमवायचा तर आपला जो सिम्पल फॉर्म्युला MA46 आपण यूज करतो. बघू शकता स्टॉक अजूनही वर ट्रेड करत आहे तर अजूनही तो होल्ड MA46ला तो खाली ब्रेक करेल त्या दिवशी आपण तिथे एक्झिट करणार आहोत. तुम्ही बघू शकता मित्रांनो खूप सिंपल पद्धतीने आपण आपला सिस्टम सांगितला आहे की कशा प्रकारे ट्रेड एक्झिक्युशन करायचं. लक्षात घ्या मित्रांनो, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये कळवा की 2026मध्ये असे कुठले स्टॉक आहेत जे आपल्या सिस्टमप्रमाणे जे आपण स्टॉक सिलेक्शन करतो 8 to 12 इयर्समध्ये जो ब्रेकआउट देतो असे कुठले स्टॉक आहेत जे ब्रेकआउट येण्याच्या पोझिशनवर आहेत किंवा ब्रेकआउट केलेला आहे किंवा ब्रेकआउट होऊ शकतात. तर प्लीज कमेंटमध्ये कळवा मित्रांनो. तर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि शेअर करा आणि जास्तीत जास्त शेअर करा ज्यांना स्टॉक मार्केट लक्षात घ्या मित्रांनो नॉलेज खूप देतात स्टॉक मार्केटमध्ये. जो रिअल एक्सपिरियन्स आहे, जे रिअल नॉलेज आहे ते आपल्याला या व्हिडिओमधून शिकायला मिळेल. ए टू झेड तुम्हाला ट्रेड कसा करायचा आपण या व्हिडिओमध्ये सांगत आहोत. तर प्लीज चॅनलला शेअर करा. धन्यवाद.